पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या संदर्भात धक्कादायक माहिती असण्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. मित्र हो, नक्की काय होणार आहे उद्या? केवळ भारतात नव्हे तर जगभराचं लक्ष लागलेलं आहे. 19 डिसेंबर जगभरातले बडे बडे नेते गॅसवर बसलेले आहेत. गॅसवर त्यात आपला भारत सुद्धा आहे. मोठमोठ्या नेत्यांचे सेक्स स्कॅन्डल अमेरिका पुराव्यानिशी उद्या जाहीर करणार आहे. जागतिक पातळीवरील काही बडे नेते एक्सपोज होतीलच होतील, पण त्यात भारतातल्या एका बड्या नेत्यासह आजी माजी खासदार सुद्धा उघडे पडतील. जगभर फिरलेला भारतातला बडा नेता या प्रकरणामुळे अडचणीत येऊ शकतो. भारताचा पंतप्रधान सुद्धा बदलू शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर केलेलाच आहे. बघा, गोदी मीडियानं हा विषय, खरं तर हा मोठा आणि तितकाच गंभीर विषय पण गोदी मीडियानं टाळलेला आहे. पण अन्य माध्यमांनी मात्र याविषयी बरीच माहिती देऊन मोठी खळबळ उडवून दिलेली आहे, भारतात नव्हे जगभरात. बड्या नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवण्यात आल्या आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. शिवाय अन्य प्रकारचे पुरावे सुद्धा आहेत. उद्या 19 डिसेंबर रोजी अमेरिकेतून हे सगळं उघड केलं जाईल आणि त्यामुळे जगभरामध्ये मोठी खळबळ उडेल, असा दावा या पृथ्वीराज चव्हाण यांचा आहे. त्यांच्याच या दाव्याला खासदार संजय राऊत यांनी सुद्धा दुजोरा दिला. त्यांच्या या दुजोऱ्यामुळं उद्या अमेरिकेच्या संसदेत किंवा मग संसदेच्या बाहेर नेमकं काय होणार आहे आणि त्यामुळं भारतासह जगभरामध्ये केवढा मोठा भूकंप होणार आहे याची प्रचंड उत्सुकता आता ताणली गेली आहे. संजय राऊत हे म्हणाले, 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा संसदेच्या बाहेर काही महत्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्या कागदपत्रामधून एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित भारतासंदर्भातील माहिती सुद्धा समोर येणार आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या संदर्भात धक्कादायक माहिती असण्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक असून अंधभक्तांना कायमच्या कोमात पाठवणारी असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. या गौप्यस्फोटानंतर भाजपाची मोठी फजिती होणार आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी भाजप सत्तेत टिकू शकणार नाही, असं विश्लेषण समोर आलं असल्याचं संजय राऊत म्हणतात. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीमध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक स्तरावर काम सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं त्यांना याबाबतची अधिकची माहिती आहे. त्यामुळंच आज कुणीतरी म्हणत असेल की अमित शहा यांना 102 ताप आलेला आहे, काहीतरी मोठा स्फोट 19 तारखेला होणार आहे आणि त्यामुळंच भाजपच्या सगळ्या खासदारांना दिल्लीमध्ये थांबण्यास सांगण्यात आलेलं आहे. व्हीप सुद्धा जारी केलेला आहे आणि सगळी धावाधाव सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. बघा, प्रचंड चिंता, धास्ती, खळबळ आणि उत्सुकता असं सगळं चित्र एकाच वेळी दिसायला लागले. काही जाणकारांच्या मते भारताचा पंतप्रधान लगेच बदलेल हे जरा अतिरंजित आहे, पण भारताला मोठा हादरा बसेल यावर अनेकांचं एकमत आहे. आता उद्यापर्यंत सगळ्यांनी धीर धरायला हवा. पाहूया उद्या अमेरिकेतून किती मोठा स्फोट होतोय आणि भारतात कोणाकोणाला तो हादरा देतोय. फक्त उद्याचा दिवस, उद्या काय होतंय ते आपल्याला दिसेल. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.